पण हे एवढं सगळं झालं आणि तुम्ही मला आज सांगताय? आणि थोडे थोडके नाही तो 50 लाख आणि दागिने पण. हो ना, आणि खानदानी दागिने होते आमचे. माझे दागिने गेले ते गेलेच, पण जानकी वहिनी आणि निलिमेचेही दागिने गेले. मला तर वहिनीनं सांगायची हिंमत सुद्धा होत नाहीये. खरं म्हणजे त्या दागिन्यांची किंमतही आम्हाला माहिती नाही. पण क्षीरसागरांनी तुम्हाला जेव्हा पहिल्यांदा धमकी दिली तेव्हाच का नाही माझ्या कानावर घातलं? हे सगळं टळलं असतं पुढचं. बरोबर आहे वसंतराव तुमचं, पण झालं असं की अजाणतेपणी का होईना पण आमच्याकडनं अपराध घडलाच होता ना. त्या क्षीरसागरांचा काळा पैसा आमच्याकडे होता आणि तो त्यांचा आहे याचा कुठलाही पुरावा आमच्याकडे नव्हता. नाही, आम्हाला वाटलं काहीतरी घरगुती सामान ठेवायला दिलं असेल. त्या दिवशी घरात पार्टी होती ना, तुमच्या देखतच घेऊन आला होता ना तो बॅग. हा 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 हा, जड होती म्हणून मीच आत आणून ठेवली होती. मी उचलतो. अरे बापरे, फारच जड आहे. काय आहे काय यात? चला या. आत्ता आठवलं मला. बॅग आणणाऱ्या माणसाने कदाचित तुम्हाला बघितलं असेल आणि ओळखलंही असेल ना. शक्य आहे, कारण तिथूनच मी तुमच्याकडे आलो होतो. हो का? हो, तुम्ही आमचे नातेवाईकात हे कळल्यानंतर त्या क्षीरसागरांनी सरळ सरळ आम्हाला धमकीच दिली. म्हणाले माझा काळा पैसा तुमच्याकडे आहे आणि तुम्ही माझे साथीदार आहात असं मी सांगेन डिपार्टमेंटला.